Hello students, today's video is very different from my regular videos. आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं मी इंग्रजी बोलण्याबद्दल काही टिप्स द्यायचा प्रयत्न करणार आहे आणि स्वतःची इंटरव्ह्यूमध्ये कशी करावी याबद्दल थोडंसं माझं मत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला यूट्यूबवर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्हिडिओज पाहायला मिळतील किंवा वेगवेगळे मेथड्स पाहायला मिळतील. मी दोन फॉर्मॅट सादर करतो आहे, एक सिंपल आहे आणि एक तुम्ही थोडंसं स्वतःबद्दल ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला आपण स्वतःचं इंट्रो करून देत असतो त्यावेळेस कोणत्या पद्धतीनं जावं अशी अपेक्षा ऐकणाऱ्याची असते. या पद्धतीत दुसरा स्पेसिमेन तुम्हाला मी सांगत आहे. मग पहिल्यांदा इंग्लिश स्पीकिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी सगळेजण धडपडत आहेत आणि आजकाल आपण सगळेजण मॉडर्न वेज वापरतो इंग्लिश स्पीकिंग आपलं सुधारण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण आजकाल करू शकतो की इंग्लिश मूवीज और प्रोग्राम्स जर आपण दररोज बघितले तर आपला असेंट किंवा आपलं प्रोनाऊन्सिएशन किंवा आपलं लिसनिंग कॉन्फिडन्सी वाढू शकते. आपण जे व्हॉट्सॲपला दररोज डेली चॅट करतो मित्रांशी ते चॅटिंग ही इंग्लिश लँग्वेजमध्ये जर असेल तर बरं होईल. आपण जे कन्वर्ट करून लँग्वेज वापरतो त्यापेक्षा ओरिजिनल इंग्लिश लँग्वेज जर आपण वापरण्याचा प्रयत्न केला डेली तर आपलं इंग्लिश सुधारू शकेल. आपल्या प्ले स्टोअरवरून जाऊन आपण जर वेगवेगळी इंग्लिश स्पीकिंगची ॲप्स बघितली आणि त्यातील कॉन्व्हर्सेशनची ॲप किंवा वोकॅब्युलरी बिल्डिंगची ॲप जर वापरली तर आपण आपलं इंग्लिश निश्चितपणे सुधारू शकतो. आजकाल भरपूर यूट्यूबवर और फेसबुकवर इंटरव्ह्यूज आपल्याला पाहायला मिळतात. असे इंग्रजीमधील इंटरव्ह्यूज जर आपण ऐकले तर आपल्याला सुद्धा पुढे भविष्यातील इंटरव्ह्यूज किंवा आपलं कम्युनिकेशन सुधारण्यासाठी मदत होईल. इंग्रजी गाणी ऐकणं, लिसन इंग्लिश सॉंग्स हा एक पर्याय आहे. ज्यांना गाणी आवडतात त्यांनी हिंदीच्या ऐवजी इंग्रजी गाणी ऐकली तर आपल्या कानावर 4 शब्द इंग्रजीतील पडतील आणि आपलं इंग्रजी प्रोनाऊन्सिएशन असेल सुधारेल. प्ले वोकॅब्युलरी गेम्स आपल्याकडे भरपूर मोबाईलवर असे ॲप्स आहेत किंवा अशा गेम्स आहेत ज्यामध्ये वोकॅब्युलरी बिल्डिंग होऊ शकते. अशा जर गेम्स आपण डेली थोडा वेळ खेळलो तर आपली वोकॅब्युलरी चटकन इम्प्रूव्ह होते. थिंक विथ हेल्प ऑफ इंग्लिश वर्ड्स. तुमच्याकडे जेवढं वोकॅब्युलरीचं मनामध्ये स्टोअर आहे, तुमच्या ब्रेनमध्ये जेवढे वर्ड्स आहेत तेवढे रेग्युलरली वापरून आपण जो विचार करतो तो इंग्लिशमध्ये केला पाहिजे. जेणेकरून आपण जर थिंकिंग प्रोसेसेस इंग्लिशमध्ये चालू केली तर आपोआप बोलताना आपल्या तोंडातून इंग्रजी वाक्य योग्य प्रकारे बाहेर पडतील. थिंक अबाउट ऑब्जेक्ट्स अराउंड यू इन इंग्लिश. मग कधीतरी मोकळा वेळ आपण बसतो 5 मिनटं 10 मिनटं त्यावेळेस आपल्या अवतीभोवती जेवढ्या वस्तू आहेत त्या वस्तूंबद्दल इंग्रजीमध्ये डिस्क्रिप्शन मांडण्याचा प्रयत्न करायचा. आपण स्वतःलाच ते ऑब्जेक्ट्स डिस्क्राईब करत माहिती सांगायची. मग तुम्ही डिस्क्राईब करताना त्यांचे डिझाईन, साईज किंवा त्या ऑब्जेक्ट्सचे थिंग्सचे युजेस ह्याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता. मग ही झाली पहिली पद्धत. मग आता बोलताना नेमका प्रॉब्लेम काय येतो, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत स्पीकिंगमध्ये. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कॉन्फिडन्स. आपल्याकडं आत्मविश्वास असला पाहिजे. कारण फ्लुएन्सी इज डिफरंट थिंग, मास्टरी ऑफ लँग्वेज इज डिफरंट थिंग आणि कॉन्फिडन्स इज डिफरंट थिंग. पहिल्यांदा आपण आत्मविश्वासानं सुरुवात केली पाहिजे. कन्सिस्टंट वोकॅब्युलरी बिल्डिंग इज अनदर स्टेप. आपल्या बोलण्यामध्ये वोकॅब्युलरीमध्ये दररोज काहीतरी ॲडिशन झाली पाहिजे आणि हे कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. शब्द बघणं, शब्दांचे अर्थ बघणं ही ॲक्टिव्हिटी आपण मोबाईलच्या मदतीनं पण डे टू डे लाईफमध्ये रेग्युलरली करू शकतो. भरपूर चांगल्या चांगल्या डिक्शनरीज अवेलेबल आहेत ऑनलाईन ऑफलाईन. आपण त्या डाउनलोड करून घेऊन वापरू शकतो. प्रॅक्टिस, बोलण्याचं प्रॅक्टिस जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपलं इंग्रजी इम्प्रूव्ह होणार नाही. आणि सराउंडिंग आपल्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे ते चेंज करण्याचं किंवा आहे त्याच वातावरणामध्ये आपलं इंग्लिश स्पीकिंगसाठी फेवरेबल सराउंडिंग क्रिएट करण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटची जी स्टेप आहे कन्सिस्टंट इफर्ट्स ऑफ लिसनिंग अँड स्पीकिंग. कायम इंग्रजी ऐकलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. जरी आपलं इंग्रजी चुकत असेल तरी आपण ऐकलं पाहिजे आणि बोललं पाहिजे. मग कधी कधी आपण आपल्या वर्गमित्राला किंवा आपल्या शिक्षकांसमोर आपण काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो. मग बोलताना नेमके काय प्रॉब्लेम येतात तर लर्न टू यूज क्वेश्चन्स आणि स्टेटमेंट. आपण पहिल्यांदा प्रश्न कसे वापरायचे इंग्रजीमध्ये आणि त्याचे जे रिस्पॉन्स असतात ते कसे वापरायचे याच्याबद्दल समजून घेऊन ते योग्य वेळी वापरण्यास शिकलं पाहिजे. ट्राय टू आस्क क्वेश्चन्स स्टेटमेंट्स इन शॉर्ट. जर आपल्याला इंग्रजीबद्दल भीती वाटत असेल तर शॉर्टमध्ये आपण क्वेश्चन्स और स्टेटमेंट्स आपली जे रिस्पॉन्स आहेत ते प्रेझेंट केले पाहिजेत. जर भीती वाटते तर
थोडक्यात उत्तर द्यायला शिका. इन्क्रीज द रिस्पॉन्स ऑफ युअर लेंथ स्लोली. हळूहळू तुमच्या उत्तराची लांबी वाढवा. तुम्ही जे इंग्रजी वाक्य बोलताय त्या वाक्यामध्ये भर घालून शब्दांची ते वाक्य वाढवण्याचा प्रयत्न करा. लिसन, रिपीट अगेन अँड प्रेझेंट युअर थॉट्स इन इमॅजिनरी सिच्युएशन. आणि त्याच्या पुढची एक स्टेप आहे की कायम इंग्रजी ऐकत राहा. रिपीट अगेन अँड अगेन मी म्हणतो. पुन्हा पुन्हा काही गोष्टी आपण बोलताना रिपीट करत राहा. प्रेझेंट युअर थॉट्स इन इमॅजिनरी सिच्युएशन्स. काल्पनिक परिस्थिती किंवा प्रसंग निर्माण करायचे मनामध्ये आणि आपण इमॅजिन करून एखादा सीन डोळ्यासमोर आणायचा आणि आपण त्यावेळेला कोणते क्वेश्चन विचारू, आपणाला प्रश्न विचारले असतील तर कोणते रिस्पॉन्स देऊ याचा विचार करायचा. आणि अशा प्रकारे आपण आपलं इंग्रजी स्पीकिंग हे इम्प्रूव्ह करू शकतो. मग आता ज्यावेळेस आपला इंटरव्ह्यू होतो किंवा आपला मित्र आपणाला सांगतो की तुझ्याबद्दल माहिती सांग, तेव्हा जनरली आपण कशी सुरुवात करतो त्याच्याबद्दल मी आता पुढच्या या पार्ट्समध्ये बोलते. मग आपण सुरुवातीला जनरली जर आपण स्कूल गोईंग चाइल्ड असेल तर आपण म्हणतो माय नेम इज आणि आपण काहीतरी नाव सांगतो. माय नेम इज सुशांत. माय फॅमिली कॉल्स मी आणि आपण इथं काहीतरी निकनेम आपलं सांगतो. आय एम रेसिडेंट ऑफ आणि आपण आपल्या इथं गावाचं किंवा शहराचं नाव सांगतो. ह्याला और काही जण माय होम टाउन इज, आय ग्रू अप इन, आय बिलॉंग टू अशी काही वाक्य वापरतात. त्यानंतर आपण थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड सांगतो. माय फॅमिली लिव्ज इन, कोणत्या गावात राहते त्याचा उल्लेख करतो. माय फादर इज, त्यांचं प्रोफेशन, त्यांचा व्यवसाय काय आहे तो सांगतो. माय मदर इज अ हाऊसवाईफ किंवा तिचं प्रोफेशन काय असेल, जर डेजिग्नेशन चांगल्या पोस्टला असेल तर ते सांगतो. आय हॅव वन ब्रदर अँड सिस्टर आणि आय हॅव वन ब्रदर अँड वन सिस्टर अशी आपण आपल्या ब्रो आणि सिस्टरबद्दल माहिती देतो. मग हे झालं फॅमिली बॅकग्राऊंड आपल्या त्या शॉर्ट इंट्रोमध्ये. आणि मग आपण नंतरच्या पार्टमध्ये आपल्या बाकीच्या गोष्टी सांगायला सुरुवात करतो. आय लव्ह टू प्ले क्रिकेट, आय ऑल्सो लव्ह टू रीड नॉवेल्स, डान्स अँड सिंग, डान्स अँड सिंग. आय लाईक टू लिसन क्लासिकल म्युझिक. आय एम इंटरेस्टेड इन मेकिंग माय करिअर इन कोणत्या तरी फील्डचं नाव घेतो. आय कॅन स्पीक मराठी, इंडियन, इंग्लिश ऑल्सो. अशा सिंपल वाक्यांच्या मदतीनं आपण समोरच्या व्यक्तीला आपली स्वतःची इंट्रोडक्शन करून देतो. मग इंटरव्ह्यूमध्ये नेमकी इंट्रो कशी असली पाहिजे तर कंपनी इंटरव्ह्यूवर पर्सन विल आस्क यू द फॉलोइंग क्वेश्चन. मग ज्यावेळेस तुला इंट्रोड्यूस करायचं आहे स्वतःला त्यावेळेस जो इंटरव्ह्यू पॅनलमधला एखादा व्यक्ती असतो तो तुम्हाला काय सांगतो, इंट्रोड्यूस युअरसेल्फ प्लीज. त्यावेळेस तो तुम्हाला म्हणतो की तुमच्याबद्दल आता माहिती सांगा. मग तेव्हा तुमचं आन्सर स्टार्ट होतं ते थँक्यू सर मॅडम. पुढे बसलेली व्यक्ती त्याच्या अनुषंगाने तुम्ही थँक्यू सर मॅडम म्हणता फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. मला ही संधी दिली तुम्ही त्याबद्दल थँक्यू. आय एम सुशांत असं सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता किंवा माय नेम इज न पण स्टार्ट करू शकता. आय एम महाराष्ट्रीयन. तर माय होमटाऊन इज, मग इथं तुम्ही चाइल्डहुड विलेजचं नाव सांगाल. नाव डेज आय एम लिव्हिंग इन मुंबई. मुंबईत राहत असेल तर मुंबईत राहतोय आता. जरी माझं खरं गाव हे असलं तरी मी आत्ता सध्या मुंबईत राहतोय. माय फॅमिली लिव्ज इन आणि आपलं कुटुंब खरोखर कुठं राहत असेल, वास्तव्यास असेल त्याचा उल्लेख ह्या ओळीमध्ये आपण करतो. आय डिड ग्रॅज्युएशन इन आर्ट्स अंडर मुंबई युनिव्हर्सिटी. मग तुम्ही शैक्षणिक पात्रतेबद्दल आपल्या थोडीशी माहिती सांगता. ह्या इंट्रोमध्ये पहिल्यांदा आपण सेल्फ इन्फॉर्मेशन सांगतोय. आपल्या नेटिव्ह प्लेसबद्दल माहिती सांगतोय. करंटली आपण कुठं राहतोय याचा उल्लेख करतोय आणि यानंतर आपल्या शैक्षणिक अर्हतेकडे वळतोय. मग तुम्ही जर M.Com और MA तुम्ही जर उच्च पदवी घेतली असेल तर तुम्ही आय डिड पोस्ट ग्रॅज्युएशन इन सायन्स अंडर मुंबई युनिव्हर्सिटी असं म्हणू शकता. आय हॅव कम्प्लीटेड टॅली, MS साईट अँड टायपिंग ऑल्सो. टेक्निकली तुमच्याकडे काय आहे स्किल तर तिथं तुम्ही टॅली, MS साईट अँड टायपिंग यांचा उल्लेख करू शकता. आय लाईक टू रीड बुक्स अँड ऑल्सो टू एंगेज मायसेल्फ इन लर्निंग न्यू टेक्निकल स्किल्स. म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह तुमचा अप्रोच मांडताय की मला पुस्तकं वाचायला आवडतात. आय लाईक टू रीड बुक्स अँड ऑल्सो टू एंगेज मायसेल्फ इन लर्निंग न्यू टेक्निकल स्किल्स. आणि मला कायम नवनवीन तांत्रिक कौशल्य शिकायला आवडतात. यामध्ये तुमचा थोडासा जो पॅशनचा भाग आहे तो तुम्ही इथे एक्सप्रेस करत आहात. त्यानंतर तुम्ही स्वतःच्याबद्दल आणखीन पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन देताय. तुमच्या पर्स्पेक्टिव्हबद्दल सांगताय. आय थिंक वन ऑफ माय ग्रेटेस्ट स्ट्रेंथ इज अ प्रॉब्लेम सॉल्वर. मी समस्या सोडवणारा मुलगा आहे किंवा समस्या सोडवायला मला आवडतात आणि समस्या सोडवणं ही माझी सगळ्यात जास्त मोठी ताकद आहे असं मला वाटते आपण म्हणतोय. आय थिंक अबाउट प्रॉब्लेम्स विथ डिफरंट पर्स्पेक्टिव्स. कारण मी समस्यांचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि ऑल्सो विथ अ लॉट ऑफ पेशन्स. आणि माझ्याकडे संयमसुद्धा आहे. बिईंग अन ऑप्टिमिस्टिक पर्सन, आशावादी.
मी आशावादी व्यक्ती असल्यामुळे, मी सकारात्मक असल्यामुळे आय ऑलवेज लाईक टू थिंक इन पॉझिटिव्ह वेज. मला नेहमी सकारात्मक विचार करायला आवडतं. आय ऑलवेज लाईक टू गिव्ह रिस्पेक्ट टू अदर्स. मित्रांना आदरसुद्धा देतो. आय वर्क विथ डिटर्मिनेशन अँड डेडिकेशन. आणि मी जे काम करतो, जिथं जिथं मी आजपर्यंत काम केलं तिथं तिथं मी समर्पणाच्या भावनेनं आणि सुयोग्य पद्धतीनं, निर्धारानं, विचारानं काम केलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं तुमच्या स्ट्रेंथ्स मांडत आहात. म्हणजे आपल्या इंट्रोमध्ये आपल्या स्ट्रेंथ्स असल्या पाहिजेत. आपली थिंकिंग प्रोसेस कशी आहे, आपण कोणत्या पद्धतीने गोष्टी हँडल करतो हे सुद्धा मांडणं गरजेचं असतं. माय ड्रीम इज टू गेट अ जॉब इन अ मल्टीनॅशनल ऑर रेप्युटेड कंपनी. त्यांना बोलायचं की मला एका मोठ्या कंपनीत जॉब मिळवणं ही माझ्यासाठी ड्रीम आहे. आय ऑलवेज लव्ह टू एनहान्स माय पोटेन्शियल्स अँड स्किल्स टू अक्वायर द प्रॉमिनंट पोझिशन इन माय कंपनी. आणि मला अशा माझ्या ह्या मोठ्या कंपनीत, अशा माझ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मला माझे पोटेन्शियल्स, लपलेल्या गोष्टी किंवा लपलेले सुप्त गुण ह्या मला स्वतः फाइंड आउट करायचे आहेत आणि माझ्यामध्ये जी स्किल्स आहेत ती मला वाढवायची आहेत टू ॲक्वायर द प्रॉमिनंट पोझिशन इन माय कंपनी. कारण मला माझ्या कंपनीमध्ये एक उच्च पद कोणतं आहे, त्या उच्च पदावर विराजमान व्हायचं आहे. मला त्या उच्च पदापर्यंत पोचायचं आहे. अशा पद्धतीनं आपण आपला पॉझिटिव्ह अप्रोच मांडू शकतो. आणि इन दिस वे आय कंप्लीट हिअर इंट्रो. आणि मग इथं तुम्ही शेवटी म्हणायचं आहे थँक्यू, आभार मानायचे. सो इन दिस वे यू कॅन प्रेझेंट युअर इंट्रो इन इंटरव्ह्यू सेशन. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू. बाय.